आपण चाललोय शिव मल्हार गडावर। व्ह्यू बघा, व्ह्यू बघा मित्र। पोहोचलो आपण, बघू शकते इथं वर शिव मल्हार गडावर पोहोचले। समोरचा व्ह्यू बघा। बाबू बाबू पडला असतो, बेकार पडला असतो, बेकार पडला असतो भाई। नमस्कार, निघलो बरं का, आता घरून निघलो आपण। आता तुम्हाला माहित झालंच असून की आपण चाललोय मांजर सुंबा गडावर, तर नाही चाललोय भाई, आता आपण चाललोय शिव मल्हार गडावर। आता आपण मांजर शिव मल्हार गडावर चाललोय। मांजर सुंबाची तर डोंगरगंजच्या साईडला तर नाही म्हणू शकत बरं का, आपण थोडंफार बाहेरच येते शिव मल्हार गड। तिकडे आपल्याला जायचं होतं सनराईज बघायला आणि सनसेट बघायला पण जायचं होतं, पण काय मित्रांनो संध्याकाळी निघलो, रात्रीच झाली। सकाळी लवकर उठलो नाही, डायरेक्ट सूरज निघला का, इकडं सूरज निघलाय। सनराईज बघायला जायचं होतं पण सन आलंय बाय, सूर्य निघलाय। आपण मित्रांनो जरा लेट उठलो नाही का, विषय झाला। समोर बघा काय भारी सूर्याचे किरणे चमकू राहिलीत। हा ना, एसटी महामंडळाला थांबू राहिली काका। मित्रांनो लय लांब नाही बरं का मांजर शिव मल्हार गड, पण इथून थोडं काही 10-15 किलोमीटर असेल फक्त, लई नाही। मग आपण 10-15 किलोमीटर यू असं क्रॉस करेन यू। आणि समोर मित्रांनो शिंडी तर शिंडीनच थोड्या वेळानी मित्रांनो फक्त आपण चहा घेतलेला तो फक्त थंड नाही व्हायला पाहिजे, मग झालं। मग आपलं बिस्किट पण घेतलेले आहेत मित्र हो, बिस्किट त्यासंग काहीतरी खायला नको का, बिस्किट घेतलेले आहेत मित्र हो। नो एकदम चिल मित्रांनो। तिथून मित्रांनो व्ह्यू इतका भान दिसतो ना, काय सांगू तुम्हाला। सनराईज बघायला जायचं होतं आपण, सनसेट पण बघायला जायचं होतं, संध्याकाळी पण निघलो होतो आपण, पण चांगलं टाइमच झालेलं आहे, अंधारच झालं डायरेक्ट। मग तुम्हाला माहिती आहे अंधारात काय आपला मोबाईल काय हे नाही का, DSLR नाही की दस काही लय भारी दिसत। हा ना, लय बेकार विषय हो, काय सांगू तुम्हाला। तिथं काही बघू काही कुठं राहिली आजकाल। शिंडी हा का, ही शिंडी आहे आणि ह्यो शिंडीचा बायपास डायरेक्ट मनमाड हायवेला जोडतो। ह्यो रोड जोडतो छत्रपती संभाजीनगरला, सरळ जातो पांढरे पूलच्या मागं ते नेवासाच्या तिकडं शनी शिंगणापूरच्या तिकडं, मग काय देवगडला शनी शिंगणापूर केलेला आपण। मिनी ब्लॉग बनवलेला आहे, नसन बघितला तर बघा, मिनी ब्लॉग पण बनवतो आपण। लॉंग व्हिडिओला मित्रांनो रिस्पॉन्स नाही भेटत, आणि आपण तर मोठो ब्लॉगरचं वेगळंच आहे भाई। गाडी घ्या हिंडा, व्ह्यूज येणे तर नको येऊ, आपलं माझ्या तर येते हा ना। एक नंबर सगळ्यात निघाली होती टाटाची। आता किती वाजून राहिली माहिती का, हा आता 7:30 वाजून राहिले मित्रांनो, 7:30। आणि आलंय आपलं टर्न वळायचं, म्हणजे माळी पिंपळगावकडे जायचं रस्ता, म्हणजे माळी पिंपळगावकडे जातो, माळी पिंपळगाव आते इकडं, आणि यो पार जातो डायरेक्ट वाहंबुरीला जातो यो पूर्ण रोड हा का इकडं। समोरचा व्ह्यू बघा मित्रांनो। आपली गाडी हापकती राहू, बेकार हापकती। मित्रांनो नाव खोडलं आपण बघू शकता, कारण की आपण चॅनलचं नाव पण बदललेलं आहे। आपलं पहिले चॅनलचं नाव काय होतं मित्रांनो सांगा तुम्ही, आणि आत्ता चॅनलचं नाव काय सांगा तुम्ही।
तर मी तर सांगणार नाही, जाऊन द्या, काही विषय नाही. हा का शिव मल्हारगड मित्रांनो, शिव मल्हारगड इथंच जायचं आपल्याला. ते कोपऱ्याला मंदिर आहे, त्या एकदम शेवटला मंदिर आहे मित्रांनो. आणि पार इकडून जावं लागते या साईटवरून, लय बेकार विषय. आणि मित्रांनो रस्ता ना भाई एक नंबर आहे मित्रांनो, रस्ता एक नंबर आहे. पहिले तर आपण दर्शन करूया, तर मंदिर चालू असेल तर ठीक, नाही तर आपण बाहेरूनच दर्शन घेऊया. तर बघूया, इथं बोर्ड आहे शिव मल्हारगडाचं बघा समोर. इथं मित्र पोहोचलो आपण, बघू शकता इथं वर शिव मल्हारगडावर पोहोचलो मित्रांनो. आणि माग म्हणजे या साईडला पिंपळगाव आहे, आपण आता वर जाणार आहे. आणि इथून रस्ता आहे नाही का, बघू शकता इथं बाहेरून कामन काय अशी आहे. आणि मित्रांनो आपण आता वर जाणार आहे, निघलो आता मित्रांनो. आता चालू झालेलं आहे मित्रांनो इथून आपली गाडीची ट्रेक. आपली तर नाही बरं का, आपण एकदम निवांत जाणार आहे, म्हणजे हळूहळू जाणार आहे. आणि मित्रांनो पाणी बिलकुल पण नाही आहे मित्रांनो, जर का तुम्ही दिसत असेल तर तलावामध्ये थोडं पण पाणी नाही, तुम्हाला दिसत तर नसेल बरं का. वरती जाऊ आपण डायरेक्ट. आता मंदिर तर मला वाटतं सकाळ सकाळी चालू नसन असं वाटतं मला, बघूया. आता हळूहळू जावं लागेल आपल्याला, कारण की भाई रस्ता मित्रांनो एकदम बेकार आहे. पहिली बार आला त्या मित्रांनो आपल्या संग स्वप्नील होता, आणि आता आपण एकटे झालो. रोड बघा, रोड त्यावेळेस तर तुम्ही तो व्हिडिओ बघा नाही का, डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकीन तो व्हिडिओ. आणि भाई रस्ता ना भाई असा बेकार होता ना तेव्हा, आता थोडं फार चांगलं आहे नाही का, थोडंफार प्लेन म्हणू शकता. लय पण प्लेन नाही तरी पण आहेच बघ तसं. तेव्हा तर एकदम असं बेकार मित्रांनो, लय बेकार होतं. गाडी दोनदा तीनदा फसली होती. एकदा तर आपली गाडी आहे ना वरती उचलली होती डायरेक्ट अशी वरती. हा ना, लय बेकार विषय झाला हा का. आता वर थोडंफार चांगलं केलं असं वाटतंय रोड मला. आणि बाबो विषय बेकार आहे राव. समोरचा व्ह्यू बघा. ना 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 ना. बाबू पडला असतो, बेकार पडलो असतो ग बाई. अगं बाबू इथं गाडी कोणाची वे, गाडी कोण लावून. समोर येऊ बघा मित्रांनो, समोर बघा मित्रांनो, फक्त तुम्ही समोर बघा ना. आपली गाडी बाबो लय बेकार हो राहिले. वरती जाईन का नाही काय माहिती, वरती तर जाईन बरं का, पण घसरू राहिली आपली गाडी. बाबा हळूहळू जावं लागेल आपल्याला. समोरचा व्ह्यू बघा मित्रांनो, फार डोंगरला कोरून मित्रांनो असं म्हणजे मधून केले, लय भारी केले मित्रांनो. पण अगं बाबू मित्रांनो लय विषय बेकार आहे. अरे बाबा मित्रांनो ही जी आली बरं का, पण हेल्मेट घातलं आपल्याला काही एवढं चांगलं दिसत नाही. अगं बाबा कुठं चाललो रे मी, कुठं चाललोय. एकदम भारी समोर शिव मल्हारगड. आणि काय करतो अबे आपल्या मागे लागला येऊ. म्हणजे मित्रांनो हे पाळले कुत्रे ते. मित्रांनो कुत्रे चावायचे आपल्याला. मित्र व्हिडिओ तर नाही काढू शकत बरं का, आता आपण मित्रांनो दर्शन घेऊया मग येऊया. चला मित्र आपण दर्शन करून आलेलो आहे मित्रांनो. आपण गेलो मित्रांनो, बाप होते तिथं, त्यांचीच गाडी मित्रांनो, ही त्यांचीच गाडी. आणि आपल्याला मित्रांनो आरती करायला मित्रांनो, म्हणजे लय भारी टाईमावर आलो मित्रांनो. आणि आपण आरती केली मित्रांनो, खंडोबाची मित्रांनो आरती केली. आणि लय भारी वाटलं मित्रांनो. हा का ते पण तुम्हाला दिसत असेल मित्रांनो. आता आपण जाणार आहे त्या साईडला जरा व्ह्यू बघायला, तर चला मित्र आपण इथं थांबलोय. तुम्ही म्हणत असं नाही तर का मग थांबलो मित्रांनो. बघू शकता मित्रांनो काय मोठी टाकी मित्रांनो, जे गोल दिसतंय काय तुम्हाला मित्रांनो, ही पूर्ण मोठी टाकी आहे, प्यायची पाण्याची टाकी मित्रांनो. आणि काय मोठं बनवून राहिलं बघा ना मित्रांनो. मला तर वाटतंय पूर्ण पाणी, मला तर वाटतंय माय पिंपळगावच्या लोकांना जात असेल प्यायला. पण काय मोठी टाकी बघा ना तुम्ही, एकदम प्यायला मित्रांनो. मंदिरानेच बनवलं असं, मला तर नाही माहित कोणी बनवलं, पण लय भारी बनवलं मित्रांनो. प्यायचं पाणीचं टाकी मित्रांनो, पूर्ण नवीन बनवून राहिले. आपण आलोय बरं का इथं, पण आपण बसायला काय आपल्याला जागा काय भेटा नाही इथं. आणि सगळीकडे मित्रांनो गवत लय आकार विषयी चाललंय. तर बघूया आपण आता चांगलं, मला तर वाटतं इथं गवत काढून बसावं इथं. आपलं बसायचं म्हणजे जरा निवांत बसायचं असं विषय.
बघूया हा का समोर मित्रांनो ते तुम्हाला दिसत असेल का नाही काय माहिती पूर्ण माळी पिंपळगावचं तलाव आहे पूर्ण पार मित्रांनो पूर्ण जे आहे का हे पूर्ण इथून तर पार असं मित्रांनो पूर्ण हे पाण्याने वेढलेलं असतं पूर्ण हे पाण्याने मित्रांनो पार तिथं जिथं पाणी असायचं का तिथं पूर्ण हे शेती केलेली लय बेकार शेती केलेली नाही इथं काका ते काहीतरी काढू राहिले तिथं इथं ते काका आहेत तिथं ते म्हणजे गवत काढू राहिले नाही का आणि मित्रांनो काय भारी व्ह्यू आहे फक्त इथं जरा साफसफाई पाहिजे नव्हती इथंच बसला असतो मित्रांनो हा ना राव मला तर वाटतं इथं गाडी आणावं आपली आणि इथंच बसावा हा का तिथं गाडी आणि समोर इथं बघू शकता तुम्हाला दिसत असेल ते इथं धुकानं काही दिसत नाही पण थोडं थोडं दिसू राहिले हे पूर्ण दिसतंय का पूर्ण मांजरसुंबा आहे आणि हे तुम्हाला दिसतं का पूर्ण गोरक्षनाथ गड आहे आणि इकडं हे मित्रांनो पांढरीचं पूल हे बघू शकते इकडं हे पूर्ण जे आहे का पांढरीचा पूल आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचा रोड आहे पूर्ण येऊ असं म्हणजे तिथून हे डोंगर दिसतं का तुम्हाला डोंगरच्या पलीकडून येते रोड नाही पलीकडून नाही अलीकडूनच बाई पलीकडून कुठं म्हणतो आणि मित्रांनो पाणी नाही यायचे बाई नाही यायचे असं म्हणू शकतं फक्त थोडंफार आहे एवढं पट्टा आहे आता बाई पारी दोन तर असं करून पार ते दिसतं का तुम्हाला इकडे जेऊर आहे जेऊरपर्यंत पाणी असतं मित्रांनो काय सांगू तुम्हाला पाणीच नाही आणि खाली लोक राहिले आहेत माउंट घेतलेलं आहे मित्रांनो आणि आपण मित्रांनो काय करणार आहे मित्रांनो काय नाही बाई इथं गाडी लावायची मित्रांनो इथंच मित्रांनो मस्त चहा प्यायचा मित्रांनो आणि मित्रांनो म्हणजे गाडीत येऊ शकते बरं का अगं इथं गाडी बिडी येऊ शकते डायरेक्ट असं म्हणजे अशी येऊ शकते नाही का गाडी अशी येऊ शकते काय नाही आपण गाडी आणूया इथं इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास मित्रांनो मी पिशवी अशी आडवी ठेवली होती पिशवीतून डायरेक्ट मित्रांनो चहा आणला आपला इथं आणि मित्रांनो बघू शकता आपला कचरा पण इथं बाटल्या बिटल्या लय कचरा म्हणजे लय कचरा करून ठेवलेत लोक इथं काय सांगू आपण कचरा आता माझ्याकडे मित्रांनो हे पण नाही की काहीतरी पुसू पण आपल्याला ह्याच्यानेच काहीतरी काम करावं लागणार आहे अगं लय मित्रांनो लय आणलंय बाबू डायरेक्ट दिसते ती पिशवी पण नाही अगं अगं शिट मॅन मित्रांनो मित्रो चाय एकदम थंडी झालेली काय सांगू तुम्हाला लय थंडी झालेली चहा पितोय म्हणून पितोय फक्त लय थंडी मित्रांनो धोकं गेलेले हे डोंगर जे बघू शकता ना तुम्ही ते डोंगर मित्रांनो गोरक्षनाथ गड आहे आणि मित्रांनो इकडे जे डोंगर बघू शकते का छोटासा डोंगर जो आहे तो मित्रांनो मांजरसुंबा गड आणि यो तलाव पिंपळगावचा तलाव आहे पूर्ण यो लय बेकार दिसतं मित्रांनो पाणी नाही यायचे बाई वरतून जेव्हा पण येतो ना आम्ही मागच्या वेळेस आलतो लय म्हणजे लय पाणी होतं पार तिथपर्यंत ते कोपरा दिसतं का ते घर पांढरं तिथपर्यंत मित्रांनो पाणी असतं पण पाणीच नाही मित्रांनो यावेळेस आणि वातावरण इकडचं एकदम भारी मित्र हो काय सांगू तुम्हाला लय म्हणजे लय भारी बघू शकता वातावरण मित्रांनो इथं आपली
चहा सांडला भाई, चहा सांडला. जर का तुम्ही आत्तापर्यंत जर का तुम्ही व्हिडिओ बघत असताल तर नक्कीच मित्रांनो एक लाईक करा. बाकी काहीच नका करू, फक्त एक लाईक. बाकी काय विषय नाही, लाईक पण नाही केला तरी चालेल. आत्तापर्यंत जर का तुम्ही बघत असाल तर काही विषय नाही. आजचा व्ह्यू बघा राव, काय भयाने मित्रांनो. जाऊशी तर नाही वाटत. आपले आता धन्नू तर आहेत एकदम चाकाचक. धुतली बितली होती, कालच धुतली होती. आणि म्हणजे काल धुतली होती कारण की सकाळ सकाळी निघायला का प्रॉब्लेम नको व्हायला. तर काल म्हणजे मित्रांनो आपल्याला संध्याकाळी यायचं होतं सनसेट बघायला. तर आपल्याला मग सनराईजचा विचार केला नाही का.